सन 2011 पूर्वी शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधलेली घरकुलं नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। त्याचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील 29,000 कुटुंबियांना होणार आहे। या यादीचं वाचन 1 मे रोजीच्या ग्रामसभेत केलं जाईल अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। महायुती सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली। शासकीय जागेवर अतिक्रमण करून नागरिकांनी बांधलेली घरं, रोजगार हमी योजना, बळीराजा पाणंद योजना, भूमी अभिलेख कार्यालयाचं आधुनिकीकरण यासह अन्य निर्णयांची प्रशासनाकडून कशी आणि कितपत अंमलबजावणी सुरू आहे याची माहिती नामदार आबिटकर यांनी घेतली। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। शासकीय जागेमध्ये सन 2011 पूर्वी बांधलेली अतिक्रमित घरकुलं नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। त्याचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील 29,000 कुटुंबियांना होणार आहे। यासंबंधीच्या यादीचं वाचन 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत केलं जाईल असं नामदार आबिटकर यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 29,000 शासकीय जमिनीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या सर्व नागरिकांना सुद्धा स्वतःचं घर उपलब्ध होणार आहे। यासाठी 1 मेला गाव सभेमध्ये या सगळ्यांची यादीचं वाचन करणं, जी शासनानं मार्गदर्शिका GRच्या माध्यमातून दिलेले आहे त्याची प्रत्यक्ष एकूण जी काय पद्धती आहे त्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांचे प्रस्ताव दाखल करणं आणि त्या माध्यमातून सर्व लोकांना शासकीय जमिनीमध्ये जी काय आता त्यांनी घर बांधलेलं आहे ते त्यांच्या नावावर करण्याबद्दल 1500 स्क्वेअर फूटपर्यंत शासनाच्या नियोजनाप्रमाणे आपण त्या सगळ्यांना देणार आहोत। मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू असल्याबद्दल नामदार आबिटकर यांनी समाधान व्यक्त केलं। जाणून बुजून जर पाणंद रस्ता अडवला गेला असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं। सन्माननीय या विभागाचे जे काही रोजगार हमी विभागाचे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली डेप्युटी CO ग्रामपंचायत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बांधकाम जिल्हा परिषद या तिघांच्या माध्यमातून नेमकं गाव पातळीपासून ते याची शासकीय मान्यता आणि निधीची प्रत्यक्ष सगळ्या प्रदान करण्यापर्यंत जो काय उशीर होतोय अशासाठी एक कमिटी आपण नियुक्त केली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बळीराजा पाणंद योजनेचं काम सर्वाधिक प्रभावी महाराष्ट्रात व्हावं यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी निर्देश दिलेले आहेत। त्या निर्देशांचा उपयोग होणार आहे। भूमी अभिलेख कार्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 1,69,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आलाय। या कार्यालयाकडून केलेल्या जमीन मोजणीचा आढावा 10 जूनपर्यंत घेतला जाईल असं नामदार आबिटकर यांनी स्पष्ट केलं। उष्माघाताशी सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क असून शासकीय रुग्णालयात विशेष कक्ष आणि काही बेड्स राखीव ठेवले आहेत। तसंच जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे, त्यामुळे पाऊस थोडाफार लांबला तरी शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही असं आबिटकर म्हणाले।